नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. द इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर मी सागर हांगे आपणा सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, मी अधिकारी या सिरीजमध्ये आपण वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना भेटत असतो, त्यांच्या मुलाखती घेत असतो. आज या सिरीजमध्ये मी मुलाखत घेणार आहे वैभव आंबेकर सरांची. मित्रांनो, नुकत्याच काही दिवसांपूर्वी अर्थातच 31 मे रोजी राज्यसेवेचा अंतिम निकाल लागला आणि या निकालामध्ये नायब तहसीलदारपदी वैभव आंबेकर सरांची निवड झालेली आहे. मी वैभव सर आपलं इन्फिनिटी अकॅडमीमध्ये खूप खूप स्वागत करतो आणि आपण मिळवलेल्या यशाबद्दल आपलं मनपूर्वक अभिनंदन करतो. थँक्यू. सर, नायब तहसीलदारपदी आपलं निवड झालेली आहे. काय भावना आहेत सर यावेळेस आपल्या? खूप दिवसांचा परिश्रम होता. गेल्या 2-3 वर्षापासून तयारी चालू होती ही. तर फायनली आता यश मिळाल्यानंतर सगळीकडे आनंद आहे, घरी आनंद आहे. मला पण खूप आनंद झालाय. पण अजून काही संघर्ष संपलेला नाही, तो चालूच राहणार. मला एक गोष्ट सांगायला आवडेल. सरांचं 2019 मध्ये तलाठी म्हणूनही सिलेक्शन झालेलं आहे. त्याच्यानंतर ग्रामीण डाक विभागाची जी भरती असते त्यामध्येही सरांचं सिलेक्शन झालंय आणि मागच्या वर्षी सरांनी तब्बल 13 पूर्वपरीक्षा पास केलेल्या आहेत. सर, आपण इंजिनियर आहात आणि मी तर असं म्हणेन की सुरुवातीला आपला थोडक्यात परिचय आम्हाला करून द्या की आपलं प्राथमिक शिक्षण कुठे झालं, माध्यमिक शिक्षण कुठे झालं आणि नंतर मग इंजिनिअरिंग कुठे केलं? नमस्कार, माझं नाव वैभव चंद्रकांत आंबेकर. मी नाशिक जिल्ह्यातील निफाड या गावातून आलेलो आहे. माझं प्राथमिक शिक्षण हे जिल्हा परिषद निफाड नंबर 1 मधून झालं आणि 5वी ते 12वीचं शिक्षण हे वैनते विद्यालय व ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स निफाड येथे झालं. नंतरचं इंजिनिअरिंग हे माझं विखे पाटील इंजिनिअरिंग कॉलेज नगरमधून झालंय आणि त्यानंतर मी स्पर्धा परीक्षेच्या तयारीला लागलोय. सर, आपण इंजिनियर आहात. जनरली इंजिनियर झाल्यानंतर एक चांगल्या पगाराच्या नोकऱ्या देखील उपलब्ध असतात, पण आपण तिकडे न जाता एमपीएससी युपीएससी कडे येण्याचा निर्णय कसा काय घेतला? मी शेवटच्या वर्षाला असताना मला काही व्हिडिओज यूट्यूबवर बघायला भेटले होते. त्यात भरत आंधळे सरांचं आणि विश्वास नांगरे पाटला सरांचे मी व्हिडिओज बघितलेले होते आणि त्यानंतर मला अपॉर्च्युनिटी होती की फायनल इयरला असताना कॅम्पसमधून प्लेसमेंट होत होती, पण मी काही ती नोकरी स्वीकारली नाही आणि इकडे प्रशासनात येण्याचा निर्णय घेतला. कारण की माझी आई आणि वडील हे दोघे पण प्रशासनात होते. वडील हे माझे पोलीस विभागात होते आणि आई शिक्षिका होती. त्यामुळेच मी प्रशासनात येण्याचा निर्णय घेतला. सर, मग ज्यावेळेस आपण एमपीएससी किंवा युपीएससी करण्याचा आपण निर्णय घेतला त्यावेळेस मग आपण घरी राहूनच अभ्यास केलात की आपणही पुण्याला वगैरे गेला होता? सर, मी जून 2017 मध्ये माझी इंजिनिअरिंग कंप्लीट झाली आणि 17 ते 19 मी नाशिकमध्ये तयारी केली. 17 ते 19 2 वर्ष मी UPSCचीच तयारी केली स्ट्रिक्टली आणि त्यानंतर मग 2019 नंतर मी MPSC कडे वळालो. साधारणतः डिसेंबर 2020 पासून मी MPSCच्या तयारीला लागलो होतो. म्हणजे सुरुवातीला आपण युपीएससी केलं, त्याच्यानंतर मग 2 वर्षानंतर आपण एमपीएससी कडे वळालात आणि मला वाटतं आपल्या पहिल्याच प्रयत्नामध्ये नायब तहसीलदार म्हणून आपल्याला सिलेक्शन झालं. हो सर. बरोबर. सर, मग अभ्यासाला जेव्हा आपण सुरुवात केली, जनरली आपण आज राज्यसेवेबद्दल बोलतोय, तर मग आपलं साधारणतः दिवसाचं नियोजन कसं होतं? सर, मी डिसेंबर पासून जेव्हा पुण्यात गेलो तर मी एक डेक्कन अभ्यासिका म्हणून ती जॉईन केली होती. तर सकाळी साधारणतः 9 ते 10च्या दरम्यान मी अभ्यासिकेत जायचो आणि 9 पासून तर रात्री 11 पर्यंत अभ्यासिका उघडी राहायची. तर दुपारच्या जेवणानंतर मेसनंतर मी काही रूमला जायचो नाही. तर स्लॉट्समध्ये मी अभ्यास करायचो. साधारणतः 10 ते 1 पर्यंत एक स्लॉट, त्यानंतर 2 ते 5चा एक स्लॉट आणि 5 ते 7चा एक स्लॉट. नंतर चहा झाल्यानंतर पुन्हा मग 2 तासाचा एक स्लॉट, जेवण आणि परत 1 तासाचा एक स्लॉट. अशा स्लॉट्समध्येच मी अभ्यास केला होता आणि त्यातूनच मग बऱ्याच मित्रांची वगैरे काही सजेशन्स वगैरे देत असायचो. सर, राज्यसेवेचा अभ्यास आपण करत होतात. आता येणाऱ्या काळातही म्हणजे मला वाटतं पुढच्याच महिन्यामध्ये आता राज्यसेवेची परीक्षा आहे आणि त्याच्यानंतर लगेच 1-2 महिन्यानंतर कंबाईनची परीक्षा आहे. तर मग आपली आजची मुलाखत ही अनेक अभ्यास करणारे विद्यार्थी तर बघतायत, पण जे नवीन विद्यार्थी आहेत ते देखील बघतायत. तर माझ्या नवीन विद्यार्थ्यांना आपण बुक लिस्ट सांगा सर, की आपण साधारणतः अभ्यास करत होतात, आपली बुक लिस्ट काय होती? अगोदर आपण पूर्वची घेऊया आणि नंतर मुख्यची घेऊया. सर, पूर्वचा अभ्यास करताना मी काही बुक्स सिलेक्ट करून ठेवले होते. जुने काही विद्यार्थी होते जे सिलेक्ट झालेले, त्यांची बुक लिस्ट बघितली होती आणि माझी बुक लिस्ट याच्यात जे मला कम्फर्टेबल वाटेल ते बुक्स मी सिलेक्ट केलेले होते. फॉर एक्झाम्पल, मी इतिहासासाठी जुनं इतिहासाचं जे स्टेट बोर्डचं पुस्तक होतं 11वीचं ते आणि नवीन इतिहासाचं पुस्तक हे 2 11वीच्या इतिहासासाठी वापरले होते. त्यानंतर समाधान महाजन सरांच्या पुस्तकातून सिलेक्टिव्ह अभ्यास केला होता. फॉर एक्झाम्पल, समाजसुधारक असतील किंवा 1857चा उठाव वगैरे असेल, ते मी समाधान महाजन सरांच्या पुस्तकातून असे काही टॉपिक्स केले होते. त्यानंतर सौदी सरांचं मी भूगोलाचं पुस्तक वापरलं होतं.
पॉलिटीसाठी मी लक्ष्मीकांत सरांचंच पुस्तक कंटिन्यू ठेवलं होतं, जे मी UPSC साठी वापरत होतो. त्यानंतर इकॉनॉमिक्ससाठी मी देशले सरांचं पार्ट 1 पुस्तक वाचलं होतं. आणि जिओग्राफी, इकॉनॉमी, पॉलिटी, जिओग्राफी, हिस्ट्री. त्यानंतर पर्यावरणासाठी मी 11वीचे स्टेट बोर्डचे पुस्तक वाचले, फक्त ते 2 स्टेट बोर्ड वाचले. आणि सायन्ससाठी 7वी, 8वी, 9वी आणि 10वीचे हे स्टेट बोर्डचे पुस्तक वाचले. ही झाली पूर्व परीक्षा. त्याच्यानंतर सर मुख्य परीक्षेला साधारणतः आपली बुक लिस्ट काय होती? मुख्यला मी काही सिलेक्टेड सोर्सेस ठेवले होते. फॉर एक्झाम्पल, GS1ला कृषीचा पार्ट जो ऍड होतो, त्याच्यासाठी मी सौदी सरांचं कृषीचं पुस्तक वाचलं होतं, जे मोठं पुस्तक येतं. त्यात कृषीचा पार्ट कव्हर होतो सर खूप चांगला. त्यानंतर त्याच्यात ॲडिशन म्हणून मी काट्यान सरांचे काही टॉपिक्स वाचले होते. सिलेक्टिव्ह वाचायचं, ते खूप मोठं पुस्तक आहे. त्यातून सिलेक्टिव्ह जर केलं तर त्यातून बरेचसे प्रश्न आपल्याला टॅकल होतात. त्यानंतर हिस्ट्रीच्या पार्टला मी समाधान महाजन सरांचं आणि गाठाळ सरांचं पुस्तक कंटिन्यू ठेवलं होतं. त्यानंतर पार्ट 2, GS2चा जो पार्ट आहे, त्याच्यासाठी मी खाटेकर सरांचं पुस्तक वाचलं होतं, स्टेप अप अकॅडमीचं. आणि त्यातून बरेचसे टॉपिक्स हे चांगले कव्हर होत असतात. त्याच्यानंतर पॉलिटीचं पार्ट 1 साठी मी लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक कंटिन्यू ठेवलं होतं. पंचायत राज सरांचं युनिक अकॅडमीचं एक पुस्तक आहे, ते वाचलं होतं सर. आणि GS3 साठी मी खाटेकर सरांचं एक पुस्तक कंटिन्यू ठेवलं होतं. आणि कोळंबे सरांचं एक बेसिक फाउंडेशन म्हणून एक पुस्तक होतं, ते एक कंटिन्यू केलं. आणि GS4 साठी देसले सरांचं आणि कोळंबे सरांचं प्लस पार्ट 2चं मी सिलेक्टिव्ह वाचलं होतं. सर आपला प्रवास जर बघितला तर आपल्याला खूप कमी कालावधीमध्ये चांगलं यश मिळालंय सर. पण सर आता तुम्ही पुण्यामध्ये काही दिवस होता, आपण पाहतो की मुलं 4-4, 5-5 वर्ष अभ्यास करतात, पण दुर्दैवानं एखादी प्री पण काढणं म्हणजे अवघड असतं त्यांच्यासाठी. तर मग अशा वेळेस सर तुमचं ऑब्झर्वेशन काय आहे की नेमकं 4-5 वर्ष, 6-6 वर्ष जी लागतात याच्या मागची कारणं काय असावीत? सर, मला असं वाटतं की ज्यावेळेस आपण एखादी परीक्षेची तयारी करतो, त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सिलेबस आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन असतात. की आपल्याला आयोगानं आपल्याकडून काय डिमांड आहे, प्रश्न कसे येतात, याची आपण तयारी केली पाहिजे, किंवा ते ॲनालिसिस चांगलं केलं पाहिजे, क्वेश्चनचं ॲनालिसिस. आणि सिलेबसला धरूनच आपण अभ्यास केला पाहिजे. बऱ्याचदा काय होतं की मार्केटमध्ये आपल्याकडं मुलं ज्यावेळेस येतात की मित्र, की हे पुस्तक चांगलं आहे, ते पुस्तक चांगलं आहे, आपण मल्टिपल सोर्सेसकडे जातो. प्री निघण्यासाठी आपल्याला एक सिलेक्टेड सोर्सेस आपण ठेवायचे असतात. आणि जुन्या प्रश्नांचा जर अभ्यास केला सर चांगला, तर त्याची प्रॅक्टिस चांगली केल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की आयोगाची डिमांड काय, किंवा प्रश्न कसा येतोय आणि मला तो टॅकल कसा येतोय. जेवढे जास्त प्रश्न आणि प्रश्नपत्रिका आपण सॉल्व्ह करू, तर तेवढंच लवकर आपल्याला यशाच्या जवळ जायला मार्ग सापडेल, असं मला वाटतं सर. आता हे तुम्ही सांगितलं अभ्यासाच्या अनुषंगानं सर, पण त्यासोबत इतरही काही घटक कारणीभूत असतात का? म्हणजे उदाहरणार्थ आता बरेच मुलं आपण पाहतो की त्यांचे अनेक ग्रुप्स होतात, मग त्या ग्रुप्सच्या माध्यमातून मग फिरायला जाणं असेल किंवा त्या अनुषंगाने टाइमपास करणं असेल, किंवा मग काही मुलं आपण पाहतो की प्रेमाच्या आहारी जातात, किंवा काही मुलं आपण पाहतोय की सध्या अलीकडच्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात हे वाढले की व्यसनांच्या आहारी जात आहेत सर. मग याच्याबद्दल मी मगाशी आपल्याशी बोलत होतो, आपण खूप चांगलं मत मांडलं होतं. मला असं वाटतं की तेच मत आपण पुन्हा एकदा जर मांडलं विद्यार्थ्यांसमोर, त्याचा अनेक विद्यार्थ्यांना फायदा होईल. जनरली कसं असतं की आपण यंग एजमध्ये या तयारीला सुरुवात करतो, 21-22 वर्षाच्या असताना आपण सुरुवात करत असतो. आणि आपल्यासमोर आपला पाथ क्लिअर असायला हवा की आपल्याला करायचं काय, प्रायोरिटी आपण सेट करता आली पाहिजे. बऱ्याचदा दंगामस्ती करायचीच असते, पण आपली प्रायोरिटी तिला किती वेळ असली पाहिजे, किंवा केव्हा आपण ते केलं पाहिजे, या गोष्टी सिलेक्टेड असल्या पाहिजे, मला असं वाटतं. कारण की आपण आपल्या घरी असताना आपल्याला काही वाटत नाही, पण ज्यावेळेस आपण बाहेर जातो त्यावेळेस आपल्याला घरचे पैसे पुरवणार असतात. पुण्यासारख्या ठिकाणी 5,000 ते 6,000 रुपये आपल्याला महिन्याला लागतात. ज्यावेळेस आपण बाहेर अभ्यासाला जातो, त्यावेळेस आपल्याला घरून पैसे पाठवतात, आपण ते जे काम आपल्याला दिलंय आपण ते करतोय का, याच्याकडे आपलं लक्ष असलं पाहिजे. कारण की यंग एजमध्ये आपण बऱ्याचदा डायव्हर्ट होतो, आपल्या अट्रॅक्शन दुसऱ्या गोष्टींकडे जातं. पण आपण स्वतःलाच प्रश्न विचारायला पाहिजे की आपण त्या गोष्टीकडे अट्रॅक्ट व्हायला हवं की. कारण की ज्यावेळेस मी अभ्यास करायचो पुण्यात, माझे वडील शेती करतात, रिटायरमेंट नंतर आम्हाला सर 2च बिघे शेती, म्हणजे 1 एकर शेती. तर ज्या वेळेस माझ्या मनात असं वाटायचं की अरे हे नको, कंटाळा येतोय, कारण की अभ्यास करताना आपण मशीन नाही, आपल्याला कंटाळा येणार. सर त्यावेळेस मला असं वाटायचं की माझे वडील तिथे बारे देत आहेत, शेतीत रात्री पाणी भरतायत, तर मी इथे कंटाळा येऊन हे काम करायला दुर्लक्ष केलं पाहिजे का. त्यावेळेस मला ते सेल्फ मोटिवेशन भेटायचं सर, की आपण, माझे वडील शेती करतायत, आई हाऊसवाईफ आहे, त्यामुळे ह्या गोष्टीकडे आपण दुर्लक्ष करायला पाहिजे. पण जसं मी म्हटलं सर, अलीकडच्या काळामध्ये ह्या सगळ्या गोष्टी फार प्रचंड प्रमाणात वाढल्यात. त्या मताशी तुम्ही सहमत आहात का? तसं तसं ऍक्च्युली आहे का पुण्यामध्ये, की खरंच मुलं डायव्हर्ट होत आहेत का, त्या मार्गाने जात आहेत असं आपल्याला वाटतं का?
सर पुण्यात बरेचसे विद्यार्थी सिलेक्ट पण होत आहेत, आपण त्या गोष्टीकडे पण लक्ष दिलं पाहिजे. आणि ज्या गोष्टीकडे मुलं जात आहेत त्याच्यापासून आउटपुट काहीच नाही सर. एकदा वेळ निघून गेली ना की आपल्याला त्याच्याशिवाय पश्चातापाशिवाय काहीच हातात नसतं. मला मुलांना ही विनंती करायची की आपण ज्या कामासाठी आपण पुण्यात आलोय, नाशिकमध्ये आलोय किंवा जिथे आपण अभ्यास करतोय त्या कामालाच आपली प्रायोरिटी असली पाहिजे. म्हणजे अधिकारी व्हायला आलोय तर आपण अभ्यासच केला पाहिजे. इतर गोष्टींकडे दुर्लक्ष करायला नको. फिरायला जाणं वगैरे या गोष्टी आपण ऑफ सीझन मध्ये करायला हव्या, की ज्यावेळेस आपल्या एक्झाम नाहीये वगैरे. पण ज्यावेळेस एक्झाम जवळ आले त्यावेळेस मित्रांसोबत पार्ट्या करणं, मैत्रिणी सोबत बाहेर जाणं किंवा जो चहाला वेळ जातो किंवा जेवणाला बाहेर बाहेर जातो आपण मित्रमैत्रिणींसोबत, तो वेळ जर आपण अभ्यासात इन्व्हेस्ट केला सर तर ते आउटपुट आपल्याला परीक्षेला नक्कीच भेटतं. सर आता येणाऱ्या काळामध्ये कंबाईनची परीक्षा आहे आणि आपली ही मुलाखत कंबाईन करणारे विद्यार्थी देखील बघतायत. आणि मागच्या वर्षीच आपण मला सांगत होतात की जवळपास 13 प्रिलिम्स आपण पास झालेला आहात. तर सर आता येणाऱ्या कंबाईनसाठी साधारणतः अभ्यासाची स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे? सर राज्यसेवा आणि कंबाईनचा थोडासा डिफरन्स येतो. म्हणजे आपल्याला राज्यसेवेला एन्शियंट इंडिया पण करावं लागतं, प्लस महाराष्ट्रावर कंबाईनच्या वेळेस जास्त फोकस असतो. तर आपण सिलेक्टेड जे सोर्सेस आहे, फॉर एक्झाम्पल महाराष्ट्राचं भूगोलाचं जर व्यवस्थित केलं किंवा महाराष्ट्राचा इतिहास आपण जर व्यवस्थित केला तर मला असं वाटतं की प्रिव्हियस इयर क्वेश्चन बघितले की जास्तीत जास्त प्रिव्हियस इयर क्वेश्चन आपण सॉल्व्ह केले पाहिजे, त्याचं ॲनालिसिस केलं पाहिजे. किंवा जे प्रश्न कसे येत आहेत, फॉर एक्झाम्पल काही वेळेस सर धबधब्यांवर प्रश्न येतात तर आपण हे कन्सिडर केलं पाहिजे की आपल्याला डोंगरांवर प्रश्न येणार आहे, त्यानंतर आपल्याला नद्यांवर प्रश्न येणार आहे. हे कन्सिडर करूनच आपण चौकस अभ्यास केला पाहिजे. मला असं वाटतं की कंबाईनची एक्झाम ही फॅक्ट्स बेसिसवर जास्त आहे रादर दॅन राज्यसेवेचा. आता तुम्ही बघितलं असेल की ॲनालिसिसवर जास्त प्रश्न येत आहेत. त्यामुळे आपण जर फॅक्ट्सवर जास्त फोकस केला, जे सिलेक्टेड पुस्तक आहे ते परत परत रिवाईज केले, कमी रिसोर्सेस ठेवले आणि जास्तीत जास्त प्रश्न सॉल्व्ह केले तर मला असं वाटतं कंबाईन क्लिअर करणं काही अवघड नाही. दुसरी गोष्ट सर अशी की आपण जास्तीत जास्त प्रॅक्टिस करायला पाहिजे. प्रॅक्टिस इन द सेन्स की मला इथं प्रकर्षाने नोंद करायची की जर समजा आपण क्लासेसच्या जर काही नोट्स किंवा क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करतोय तर त्या कधी करायला पाहिजे हा मेन पॉईंट आहे सर. बऱ्याच क्लासेसच्या ज्या नोट्स असतात किंवा जे क्वेश्चन पेपर आपण करतो ते परीक्षेच्या 2-3 महिने अगोदर आपण सॉल्व्ह करायला पाहिजे. बऱ्याचदा काय होतं की आपण क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करतो आणि क्लासेसच्या असल्यामुळे त्या डिफिकल्ट असतात, आपल्याला त्याच्यात स्कोर येत नाही, आपण परीक्षेच्या 15 दिवस आधी डिप्रेस्ड होऊन जातो आणि आपलं मॉरल डाऊन होतं. माझं असं सजेशन असेल की क्लासेसच्या नोट्स किंवा क्वेश्चन पेपर जरूर करा, पण त्या एक्झामच्या 2 ते 3 महिने अगोदर तुमच्याकडून सॉल्व्ह झालं पाहिजे. आणि जशी जशी एक्झाम जवळ येईल तसं तसं तुम्ही आयोगाच्या प्रश्नपत्रिका घ्या, कारण की आयोग काय करतं की जे सामान्य विद्यार्थी आहेत त्यांना पण गृहीत धरून पेपर काढतं. त्यामुळे आपला स्कोर तिथे अभ्यास केलेला असेल तर हाईक जातो आणि आपलं मॉरल हाय होतं. आणि आपला मॉरल हाय झाल्यामुळे आपल्याला एक्झाम क्लिअर करणं सोपं जातं. आणि आणखी एक गोष्ट की ही एक्झाम जी असते एमपीएससीची ती अभ्यास प्लस आपला कॉन्फिडन्स असतो. म्हणजे खूप जास्त अभ्यास आणि कॉन्फिडन्स डाऊन तर एक्झामचे चान्सेस निघण्याचे कमी असतात. पण सर आता 1 महिन्यावरती राज्यसेवेची परीक्षा आहे आणि खूप मुलं गेली 2-2 वर्ष 3-3 वर्ष अभ्यास करतायत. तर हे शेवटच्या टप्प्यामध्ये काय सांगाल सर की मुलांनी आता नवीन घटक अभ्यासले पाहिजेत की जो अभ्यास झालाय त्याच्या रिव्हिजनला जास्तीत जास्त वेळ दिला पाहिजे? सर आता जे नवीन काही करण्यात काहीच पॉईंट नाही. जे अगोदर केलंय ना तेच कंटिन्यू रिवाईज केलं पाहिजे. आणि मला असं वाटतं की जास्तीत जास्त क्वेश्चन सॉल्व्ह केले पाहिजे मुलांनी. आणि जेवढे आपल्याला तिथं क्वेश्चन्स येणार असतात, आपल्याला तिथं टॉपिक्स नाही देत ते क्वेश्चन आपल्या डोळ्यासमोरून जेवढे जातील तेवढं आपल्याला एक्झाम क्लिअर करण्यासाठी चांगलं असतं. प्रिव्हियस इयर क्वेश्चन जर आपण चांगले केले, म्हणजे एखादा बाजारातून संच घेऊन यायचा की ज्याच्यात प्रिव्हियस इयर क्वेश्चन चांगले कव्हर केलेले तर तेच तेच परत सॉल्व्ह केले तर आपल्याला कॉन्फिडन्स पण वाढेल. आणि एक जेव्हा नवीन क्वेश्चन आपल्या समोर येतात तर आपण त्याला कसं रिस्पॉन्ड केलं पाहिजे हे आपल्याला लक्षात येईल सर त्याने. सर आता आयोगाने एक नवीन निर्णय घेतलाय मागच्या काही दिवसांपूर्वी. 2023 पासून राज्यसेवेचा परीक्षेचा पॅटर्न आता पूर्णपणे बदलणार आहे. तर आता डिस्क्रिप्टिव्हला जास्त महत्व आहे, ऑब्जेक्टिव्हची ही शेवटची परीक्षा असणार आहे. तर सर आता इथून मागे अभ्यास करताना विद्यार्थी अगोदर टॉपिक वाचायचे, त्याच्यानंतर पुन्हा त्या टॉपिकवरती प्रिव्हियस इयरला कुठले क्वेश्चन होते ते बघायचे, त्याच्यानंतर सराव प्रश्न सोडवायचे. पण आता डिस्क्रिप्टिव्ह झाल्यामुळे अभ्यासाची पद्धत आता बदलावी लागेल. सर याबद्दल आपलं काय मत आहे? सर मला असं वाटतं की बऱ्याचदा मुलांमध्ये ही चर्चा होते की युपीएससी सारखा अभ्यासक्रम आपण आणतोय, पण हा चेंज सकारात्मक आहे आपण असं गृहीत धरलं पाहिजे. कारण की चेंज इज द रूल ऑफ नेचर. आपण जशी परीक्षा चेंज होते तसं आपण स्वतःला चेंज करायला हवं. आता युपीएससी सारखा जर पॅटर्न सेट होतोय तर आपण जास्तीत जास्त रायटिंगकडे गेलं पाहिजे. यापूर्वीचा अभ्यास हा पाठांतराचा होता,
आता हा रायटिंगचा अभ्यास आहे. जेवढ्यात जास्त आपण पॉईंट्स लिहून काढू, जेवढे जास्त आपण चौकसपणे इतर सोर्सेस वाचू. फॉर एक्झाम्पल आपण राज्यसेवेत पूर्वीला कसं करत होतो की एकच पुस्तक ठेवायचो आणि ते परत परत वाचायचो. आता इथे आपल्याला काही मल्टिपल सोर्सेस ठेवावे लागतील. त्यामुळे जे जुने विद्यार्थी आहे UPSCचे, त्यांच्याकडून जर आपण हे सोर्सेस चांगले केलेत आणि UPSCचे जुने रायटिंगचे जे पेपर्स आहे ते आपण सारखे डोळ्याखालून जर घातले, तर मला असं वाटतं की आपल्याला एक अंदाज येईल की प्रश्न कसा विचारू शकतो आयोग. कारण की आता जर हे संकट आहे, याला आपल्याला सामना करायचा आहे, तर त्यामुळे याच्यापासून पळून न जाता किंवा या परीक्षा पद्धतीला विरोध न करता मुलांनी याच्यानुसार स्वतःला अडॉप्ट करायला पाहिजे असं मला वाटतं सर. सर आता राज्यसेवेची मुख्य परीक्षा झालेली आहे. येणाऱ्या काळामध्ये मुलाखती आहेत. आपणही मुलाखत दिलेली आहे मागच्या परीक्षेसाठी. तर मुलाखतीची तयारी साधारणतः आपण कशी केली आणि मुलाखतीला आपल्याला साधारणतः कशा प्रकारचे प्रश्न विचारले होते? माझी ही मुलाखत सर पहिलीच होती, त्यामुळे मला जास्त काही माहिती नव्हतं. तर मी जे इतर मित्र होते त्यांना विचारलं की मुलाखतीची तयारी कशी केली पाहिजे. तर साधारणतः आपण मॉक इंटरव्ह्यूजवर जास्त फोकस केलं पाहिजे. जास्तीत जास्त आपण मॉक इंटरव्ह्यूज द्यायला हवे. प्रश्न ते येणार नाहीत, पण आपल्याला एक समोरचं ॲम्बियन्स समजतं की तिथे ॲटमॉस्फिअर काय असेल, आपल्या मनातली भीती जाते सर. दुसरी गोष्ट अशी की आपण ज्या जिल्ह्यातून आलेलो आहे त्या जिल्ह्याबद्दल आपल्याला चांगली माहिती पाहिजे. काही रिमार्केबल आपल्या जिल्ह्यात असेल तर त्याच्याबद्दल माहिती असेल. फॉर एक्झाम्पल सर, नाशिकमध्ये वायनरीज फेमस आहे आणि इंटरव्ह्यूज तयार करत असताना वायनरीजचा मुद्दा थोडासा चर्चेत होता की वाईन मार्केटमध्ये विकली पाहिजे का किराणा दुकानांमध्ये. तर असे जे काही मुद्दे असतात हायलाइटेड, जे कंटिन्यू पेपरमध्ये येतात, तर ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. दुसरी गोष्ट, आपण ज्या तालुक्यातून आलोय त्या तालुक्याची आपल्याला चांगली माहिती पाहिजे. तिथले नदी, धरणं किंवा त्या तालुक्यात काही रिमार्केबल शेतीचं आहे का, कृषी संशोधन केंद्र आहे का, या गोष्टींकडे लक्ष असलं पाहिजे. त्यानंतर सर, आपल्या शाळेचं नाव वगैरे असं काही रिमार्केबल आहे का. फॉर एक्झाम्पल माझ्या शाळेचं न्यायमूर्ती रानडे होतं, तर मी हे गृहीत धरून चालायचं की रानडेंवर कदाचित प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर सर, आपलं जे ग्रॅज्युएशनचं बॅकग्राऊंड असतं ते व्यवस्थित करायचं, कारण की अलीकडच्या काळात आयोगाने ग्रॅज्युएशनवर प्रश्न विचारलेले बऱ्याच प्रमाणात दिसतात. फॉर एक्झाम्पल बरेचसे सदस्य हे आपल्या ग्रॅज्युएशनवर जास्त विचारतात. मला इलेक्ट्रिकल व्हेकल पॉलिसीबद्दल विचारलं होतं. माझं ग्रॅज्युएशन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग असल्यामुळं तो मुद्दा चर्चेत होता. त्यावेळेस मला त्याच्यावर प्रश्न आलेला होता. म्हणजे आपण सगळं आजूबाजूला आपण काय आहे की आपल्या नावापासून किंवा गावाच्या नावापासून किंवा गावात काय रिमार्केबल आहे त्यात त्याची तयारी करून ठेवायला पाहिजे. सर, आता या मुलाखतीच्या शेवटच्या भागाकडे जात असताना आपण, जसं मी आधी उल्लेख केला की खूप कमी कालावधीमध्ये आपल्याला खूप चांगलं यश मिळाले, तर असंच आपल्यासारखंच यश अनेक विद्यार्थ्यांना मिळावं यासाठी आपण काय सल्ला द्याल नवीन विद्यार्थ्यांना की जे आता अभ्यास करतायत? अशा 2-3 काही गोष्टी आपण सांगू शकता की ज्या आज आपण फॉलो केल्या तर आपल्याला यश जे आहे ते लवकर मिळेल? सर, मला असं वाटतं की ही एक्झाम ही पेशन्सची एक्झाम आहे. आता काय झालंय की आपण व्हॉट्सअप यूज करतो, इंस्टाग्राम यूज करतो आणि पटकन आपल्याला काही सेकंदाची सवय झालेली की व्हिडिओज आपण जास्त बघत नाही, त्यामुळे सेकंदात ते लवकर झाले पाहिजे. MPSC किंवा UPSC स्पर्धा परीक्षा ह्या सेकंदाच्या गोष्टी नाही, याला आपल्याला वेळ द्यावा लागेल. जर आपण असं मनात धरून आलो की 6 महिन्यात एक्झाम क्लिअर झाली पाहिजे तरच मी करेल, तर हे इथे पॉसिबल नाही होणार सर. तर कन्सिस्टन्सी ठेवायची, पेशन्स ठेवायचा की, आणि आणखी एक गोष्ट अशी की कमीपणा वाटू नाही द्यायचा सर. माझ्यापेक्षा लहान असेल वयाने तरी मी त्याला काही गोष्टी अडल्या तरी विचारेल. किंवा तुम्ही राज्यसेवा करतायत आणि एखादा तलाठीची तयारी करतोय, PSIची तयारी करतोय, तर हा कमीपणा मनात नाही ठेवायचा, कारण की शिकणाऱ्याला सर ज्ञान कुठून पण घेता आलं पाहिजे. तर ह्या 2 गोष्टी मला असं वाटतं. आणि तिसरी गोष्ट अशी की ज्यावेळेस आपण तयारीला बाहेर जातो तर आपण प्रायोरिटी सेट करा की मी इथे अभ्यासाला आलो, मी इथे रिलेशनशिप करायला नाही आलो, मी इथं ड्रिंक पार्टीज नाही करायला आलो, मी इथं फिरायला नाही आलेलो. आपण ज्या गोष्टीसाठी आलो, आपल्या घरचे आपल्याला ज्या गोष्टीसाठी पैसे देत आहेत ते अशा घोड्यावर इन्व्हेस्ट करतायत की जो तुम्हाला त्यांना रिझल्ट देणार. राईट, आपण रेसचे घोडे आहेत. त्यामुळे आपण आपल्या दिलेल्या कामालाच प्रायोरिटी द्यायला पाहिजे. आपण अभ्यासाला आलेलो आहे. त्यामुळे नवीन विद्यार्थ्यांना मला हे सांगणं आहे की फिरणं, त्यानंतर मजा करणं, याच्यासाठी सिलेक्शन झाल्यानंतरचा बराच वेळ तुम्हाला मिळणार आहे. पण आत्ता तुम्ही अभ्यास करायचा आहे, आत्ता तुम्ही पार्ट्या करायच्या नाही. आत्ता फक्त तुम्ही लायब्ररीत बसा, अभ्यास करा, सिनियर्सला विचारा, डिस्कशन करा, प्रिलिम्स पास झाले, मेन्सच्या टेस्ट सिरीज लावा, जेणेकरून तुम्ही त्या पर्यावरणात राहा किंवा तुम्ही त्या ॲम्बियन्समध्ये राहा की मला एक्झाम क्लिअर करायची. आणि दुसरी गोष्ट सर, मला अशी सांगावी लागेल की आपण ज्यावेळेस तयारी करतो त्यावेळेस आपली संगत खूप महत्त्वाची असते. म्हणजे तुमची संगत ही मेन्स दिलेले मुलं, त्यानंतर ज्यांनी इंटरव्ह्यूज दिलेले आहेत अशा मुलांसोबतच तुमची संगत असली पाहिजे. की जे असे पार्टीज करतायत, बाहेर जात आहेत, फिरायला जात आहेत, त्यांच्यासोबत तुमची संगत नको. जे सिलेक्शनच्या जवळ आहे, ज्यांनी मेन्स दिलेले आहेत,
जे कंटिन्यू प्रिलिम्स देत आहे, मेन्स देत आहे, इंटरव्ह्यूज देत आहेत, त्यांच्यासोबत जर राहिले तर तुम्ही एका वर्षाच्या आत त्या व्हीसीएस सायकलमधून बाहेर पडाल. नाहीतर 5-5, 6-6 वर्ष त्या व्हीसीएस सायकलमध्ये अडकून पडतात आणि त्या कम्फर्ट झोनमध्ये मुलं जातात सर. सर, खूप महत्त्वाचा सल्ला आपण नवीन विद्यार्थ्यांना दिलेला आहे आणि याचा नक्कीच सर्व विद्यार्थ्यांना फायदा होईल. सर, आज आपण द इन्फिनिटी अकॅडमीच्या या आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आम्ही विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिलीत. मी द इन्फिनिटी अकॅडमीच्या वतीने आपले खूप खूप आभार मानतो आणि आपल्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देतो. खूप खूप धन्यवाद सर. थँक्यू सर.